मी शेफ तुषार प्रीती देशमुख। मंडळी, खरंच कोल्हापूरमध्ये आल्यावरती स्त्री शक्ती काय असते हे सांगायची गरज नाही, तर आज आपण इथे ती अनुभवली। याचं कारण कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीने ह्या स्पर्धकांनी हजेरी लावली, त्यांचे प्रत्येक पदार्थ चाखल्यावरती असं वाटलं क्या बात है। म्हणजे उज्ज्वलाताईंशी मी आत्ता म्हटलं, त्यांना तेव्हा विचारलं की नक्की कोल्हापूरमध्ये काय वेगळं आहे, तर त्यांनी तेच सांगितलं की इकडची एनर्जी। आणि निकिता मॅडमनी ज्या पद्धतीने इव्हेंट मॅनेज केला आहे, मला वाटतं निकिताताईंनी खूप छान पद्धतीने हा प्लॅटफॉर्म दिला आहे। कारण पाककला स्पर्धा ह्या आपण नेहमी पाहतो, पण अशा पद्धतीची रॉयल एका वेगळ्या पद्धतीची पाककला स्पर्धा, जिथे वेगळा फील आला आणि त्या प्रत्येक महिलेला असं वाटलं की येस, आपण जेव्हा एखादा पदार्थ अशा पद्धतीने सादरीकरण करून जेव्हा आम्ही त्यांना ती दाद देतो ना, तेव्हा ती खूप महत्त्वाची असते। त्यामुळे त्यांचं प्रेम, त्यांनी बनवलेले ते पदार्थ आणि जेव्हा ते आम्ही चाखतो तेव्हा आम्हाला असं वाटतं क्या बात है। आणि ह्या सगळ्याचा संगम म्हणूनच आज अनेक ठिकाणी 10 ठिकाणी जाऊन आम्ही ह्या सगळ्याचं परीक्षण केलेलं आहे। प्रत्येक सेंटरवरनं 5-5 जणींना आम्ही निवडलं आहे आणि आता 10 आणि 11 तारखेला त्याचा फिनाले होणार आहे। त्यामुळे गंमत अशी आहे की त्याच्यामध्ये महाराष्ट्राची किचन क्वीन कोण ह्याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला अजून पदार्थ चाखायचे, भरपूर आम्हाला खायचं आहे। त्यामुळे आम्ही आमचं खाण्याचं काम करतोच, पण तुम्ही नक्की आवर्जून इथे या आणि फिनालेला पण या, कारण ती मजा खूप वेगळी आहे। तो मान खूप वेगळा असणार आहे, कारण आम्हाला बघायचं आहे, अनुभवायचं आहे की ती कोण पटकवणार हा महाराष्ट्राच्या किचन क्वीनचा मान। त्यामुळे लवकरच भेटूया फिनालेला। धन्यवाद। मुंबई झालं, पुणा झालं, नाशिक झालं, औरंगाबाद झालं, त्याच्यानंतर आम्ही गेलो धुळ्याला, मग धुळ्यावरनं आम्ही गेलो सोलापूरला, अकोल्याला आणि आता कोल्हापूरमध्ये, त्याच्यानंतर नागपूर, असे वेगवेगळे सेंटर्स झाले आणि प्रत्येक ठिकाणी 50-100 असे स्पर्धक होते। खरं तर मला असं वाटतं की जेव्हा परीक्षणाचं काम येतं ना, तेव्हा परीक्षणासाठी आमची टास्क असते, कारण ती गंमत होते की परीक्षण करणं इतकं डिफिकल्ट जातं। अरे 10-15 तर आरामात आमच्या लिस्टमध्ये येतात, त्याच्यामध्ये 5 निवडायचे असतात। त्यामुळे खरंच टफ कॉम्पिटिशन होती, पण हीच हेल्दी कॉम्पिटिशन असते, कारण ते हेल्दी पदार्थ त्या सगळ्यांनी बनवलेले होते। त्यामुळे धमाल आली। फिनाले कुठून आम्ही मुंबईला सज्ज झालेलो आहोत। काहींनी तुम्हाला गंमत सांगू का, नवऱ्याला ऑलरेडी बॅगा पण नवीन घ्यायला सांगितलेत। त्याचं कारण असं आहे की ती भांडी किंवा त्यांच्या प्लेटिंगसाठीचे जे काही आहेत ना, त्याच्यासाठी साधी बॅग चालणार नाही आहे ना, त्यामुळे इतकी उत्सुकता त्यांच्यामध्ये वाढलेली आहे आणि ते मुंबईला यायला सज्ज झालेले आहेत। ओके, थँक्यू।